नमस्कार सर्वांना, मी वैशाली। आज आपण बघणार आहोत आम्ही आमच्या गावाकडची ही दिंडी आलेली आहे। आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी जाते त्याच्याबरोबर ही दिंडी आलेली आहे। ही आमच्या गावाकडून आलेली आहे आणि त्यांना भेटायला आम्ही प्रत्येक वर्षी येतो। त्यातलाच एक क्षण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून जिथे चरोलीमध्ये यांचा मुक्काम असतो, पहिला मुक्काम, आणि मग तिथून पुढे ते मग पायी दिंडी जाते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर। मग त्यांच्याबरोबर घालवलेले काही क्षण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। हलवा करा की गोळेवडी घ्या पाहिजे। गेल्या वर्षी दिंडीने गेलो तसं नाही, डोळे काढायचं नीट व्यवस्थित थांब। दोन्ही हात पाय जोडून, दोन्ही पण पाय जोडून, दोन्ही तसं पायने व्यवस्थित पाय कर। हा बस, गुड। हा मम्मा का बघ, स्माइल असं दात दाखवून नाही, छान क्यूट मध्ये स्माइल करायची। माझे नाव ज्ञानेश्वर संतोष यादव। मोठ्याने सांगायचं। सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य करून नवीन दिंडी 12 वर्षाची सुरुवात केलेली आहे। तपयाज्ञ हे सुरू केलेलं आहे आम्ही। दुसरे तप हे सुरू झालेलं आहे। हा, तर यांचं असंच सहकार्य असावं ही माझी नम्र विनंती। असं म्हणजे द्यायचं नाही तुला सारखी काय माहिती नाही आपली माणसाची आपण सांगितलं। हा, माझे सहकार्य गुरुबंधू संतोष महाराज यादव हे आम्ही साऱ्या परिकष्टातनं, साऱ्याच्या विचारातनं एकत्रित होण्याची, आळंदीला ते शिक्षणाला होते त्यापूर्वी, त्या अगोदर इथं एकत्रित आल्यानंतर हा सारा जनसमूह, आपले माझे जोडीदार महादेव गुरव, अशोक बेर्डे, पुन्हा माणिक जुळीवाडकर, अशा अण्णा टाळगावकर, अशा सर्व भाविक भक्तांनी एकत्रित जोर करून हा जनसमूह उभारणी सातत्यानं राहावा म्हणून आम्ही उभारणी करून सारा आमच्या पाठीमागल्या साऱ्या भरी कष्टातनं साऱ्या वेळ देऊन 2 महिने झालं सातत्यानं आम्ही उभं राहून साऱ्या जागा मालकापासून दिंडीची नियोजन, संयोजक, साऱ्या पद्धतीचं नियोजन संयोजक करून ही उभारणी चालू केलेली आहे। अशा पद्धतीनं अशोक बेर्डे यांनी सहकार्य करून अनेक पद्धतीनं, अनेक विचाराची धारणा धरून आम्ही त्यांच्या पाठीशी राहून एकत्रित मत करून साऱ्या उभारणीला, साऱ्या कामकाजाला, साऱ्या आढावाला, साऱ्या एकत्रित येऊन नम्रपणे शांतता राखून ही दिंडी सोहळा साजरा करीत आहे। आणि हा सोहळ्याला सर्वजण येणाऱ्या भाविक भक्तांचं स्वागत करून आतापर्यंतचा सार्वजनिक एकत्रित विचार करून आम्ही चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम हा सारा पार पाडलेला आहे आणि पाडणार आहे। येत आहे, तुम्हाला अनुभव काय येतात? किती दिवस चालते? मोठ्याने बोला। तुम्ही दिंडीला असता आणि आम्ही या दिंडीला सहकार्य करून आम्ही सहभागी होणार। आता ह्यांचं आम्ही 3 वर्ष झाले सहकार्य करते आपले। तुम्ही इथून पुढे बी पोराला सहकार्य करणार जेवढे आमची ताकद चालते तोपर्यंत। आमचे महाराज होते तेव्हा पण सहकार्य केलं आणि आता इथून पुढे सहकार्य करणार। हाताकडे येतोय काय करायचं। भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु महाराज।
नामाचीन मुख कोणर पापिया पुराण प्रचित बोलणे वाणी राजा सुपात्र माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे राम कृष्ण Hallelujah.
भलतिया भावे माझा ज्ञानेश्वर कृपाळूदा विठ्ठल 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 जय विठ्ठल 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 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई पांडुरंगा करू प्रथम नमान दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजीवन वारंवार न पाहे आते कुळाचा विचार ज्ञान देवे रचिला पाया ईश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे आते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज या अभंगाच्या द्वारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन करून काही विशेषण या अभंगाच्या द्वारे नाथ महाराज देतात। या अभंगाकडे जर आपण थोडासा बारकाईने आपण लक्ष देऊन पाहिलं तर या अभंगाच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी आज वारीचा आपला पहिला दिवस आहे, बरोबर। श्री माऊली कृपा पायी दिंडी 16 आपली गवळेवाडी आपल्या असणाऱ्या आपण एखाद्याचं वर्णन करतो, पण किती करतो वर्णन सांगा ना। काही कामापुरता आपण वर्णन करतो, एखाद्याकडून काही गोष्टी आपल्याला त्याच्या आत्मसात करायची असतील, त्याच्याकडून काय हवे असेल तर आपण काय करतो त्याचंही वर्णन करतो। पण या ठिकाणी आणि तेही शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज वर्णन करतात, तर एकनाथ महाराजांचा काय अधिकार असेल, एकनाथ महाराजांचा किती अधिकारी महात्म्य असतील सांगा। कारण योग्य व्यक्तीने योग्य व्यक्तीचं जर वर्णन केलं तर तेच वर्णन यथार्थ ठरतं। बाकी इतर घसा दुखला, मानेजवळ असा सूज आली, कोणी लेप देते, कोणी काढा आपल्या प्याला आणून देते,
कुणी औषध देते, कुणी काय करते, पण नाथ महाराजांचा घसा काय दुखायचा कमी येईना, गळ्याला लागलेली ती सूज आहे ती काय कमी येईना. कमीत कमी असं 2 ते 3 दिवस गेलं. 3 दिवस झालं तरी नाथ महाराजांचा गळा घसा दुखायचा कमी येईना. 3 दिवस रात्रंदिवस नाथ महाराज अंतरुणावर असे तळपडत होते, तळमत होते नाथ महाराज. आणि नाथ महाराज तळमत असता असता 3ऱ्या दिवशी नाथ महाराजांना हलकासा डोळा लागला. आणि हलकासा डोळा लागल्याच्या नंतर नाथ महाराजांना एक स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नातून तडकन नाथ महाराज जागे झाले. आणि जागे झाल्यानंतर नाथ महाराज श्री क्षेत्र पैठण वरून रात्री निघाले. आपल्या सोबत आपले 4 सवंगडी घेतले, वारकरी घेतले. आणि वारकरी घेऊन नाथ महाराज पैठण वरनं मजल दर मजल करत मुक्काम करत करत श्री क्षेत्र आळंदीमध्ये आले. आणि आळंदीमध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी आता माऊलीचं समाधी स्थळ आहे त्या स्थळापर्यंत पोहोचले. आत्ताची आळंदी आणि पहिली आळंदी जमीन आसमानचा फरक आहे. कारण आत्ताची आळंदी अगदी सुसज्ज, अगदी तुम्हा आम्हाला एकदम मन प्रसन्न करणारी, सहज जरी आपण इंद्रायणी पुलावरती गेलो तरी सर्व माऊलीचं दर्शन होतं, कळसाचं दर्शन होतं आपणाला. पण पूर्वी असणारी विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव आणि पुढचं कडे सांगते. आणि सांगावं अजून एक पुढचं चरण आहे. काय पुढचं चरण आहे महाराज? 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. म्हणजे हे पूर्णपणे बेट होतं, बेट. आताही सिद्ध बेट म्हणून प्रसिद्ध आहे ना आपल्याकडे, तसं हे पूर्णपणे बेट होतं, पूर्ण झाडी होती. आणि त्या झाडीमध्ये असणार ज्ञानोबरायांचं समाधी स्थळ हुडकून काढलं. कोणी काढलं? नाथरायांनी ज्ञानोबरायांचं समाधी स्थळ हुडकून काढलं. आणि हुडकून काढल्यानंतर त्या ठिकाणी असा समोर नंदी होता, तो नंदी त्यांनी बाजूला केला. नंदी बाजूला केल्यानंतर नाथ महाराज त्या विवराच्या द्वारे आत गेले. विवराच्या द्वारे आत गेले. आणि विवराच्या द्वारे आत गेल्यानंतर समोर पाहतात तर समाधीस्थ मूर्तीम ज्ञानोबराय समाधी अवस्थेमध्ये होते. आणि समाधी अवस्थेत असल्यानंतर नाथरायांची आणि ज्ञानोबरायांची समोरासमोर दृष्टी झाली. खळखळ नाथ महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. समोर पाहतात तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय समाधी अवस्थेमध्ये आहेत. आणि त्यांना पाहताच क्षणी नाथरायांच्या लक्षात आलं की बाबा रे 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 रे, ज्या ठिकाणी ज्ञानोबराय समाधी स्थानात बसलेत, पण वरून आलेली अजान वृक्षाची जी बुळी आहे ती ज्ञानोबरायाच्या कंठाला लागलेली आहे. आणि ज्ञानोबरायाच्या कंठाला लागलेली आहे हे पाहताच क्षणी नाथ महाराज गेले आणि असणारी ती अजान वृक्षाची मुळी अलगत्तेने अशी बाजूला काढली. आणि ज्या क्षणाला ते ज्ञानोबरायांच्या कंठाला लागलेली मुळी नाथ महाराजांनी बाजूला केली आणि त्याच वेळी नाथ महाराजांच्या गळ्याला असणारी जी सूज आहे मानेलची ती सूज कमी आली आणि घसाही दुखायचा कमी झाला त्या क्षणाला. आणि तो सुख सोहळा ज्ञानोबरायाचा आणि नाथ महाराजांचा 3 दिवस त्या ठिकाणी चालला. आणि 3 दिवसाच्या नंतर ज्ञानोबरायाचं दर्शन घेऊन नाथ महाराज वरती आले. ज्या विवराच्या द्वारे आत गेले त्या विवरातून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर जो नंदी बाजूला सरकवला होता तो नंदी बरोबर आहे त्या विवराच्या तोंडावर ठेवला. आणि तोंडावर ठेवल्यानंतर उजव्या बाजूला असं पुढच्या बाजूला जर तुम्ही गेलं तर तिथे एक पार आहे आणि त्या पारावर नाथ महाराज बसले. नाथ महाराज बसल्यानंतर त्यांच्या सोबत आलेले जे काय 4 लोक होते, जे वारकरी होते, आणि त्या वारकऱ्यांच्या मध्ये जाऊन नाथ महाराज बसले. आणि नाथ महाराज बसल्यानंतर फुनफुन हसायला लागले. हो, खूप रडले होते. त्यांचा अश्रूचा बांध फुटला नाथरायांच्या. खूप रडले. एवढे हुमसून रडत होते नाथराया. आलेले सर्वजण चिंतेत पडले, विचार करू लागले नाथ महाराज का रडतात? नाथ बाबा का रडतात आम्हाला सांगा. अहो नाथ महाराज तुम्ही सांगा का रडता, काही कारण आहे? अहो नाथ महाराज तुम्ही 3 दिवसापूर्वी आम्हाला पैठणवरून मध्यरात्री तुम्ही आम्हाला घेऊन आला. या ठिकाणी आळंदी क्षेत्रामध्ये आले. ज्ञानोबरायाच्या समाधी स्थळापर्यंत तुम्ही इथे आम्हाला घेऊन आला. इथे घेऊन आल्यानंतर तुम्ही विवराच्या द्वारे आतमध्ये गेला. 3 दिवस आतमध्ये राहिला. 3 दिवसाच्या नंतर तुम्ही वरती आला. वरती आल्यानंतर तुम्ही आता या पारापासून असे रडता, काय तिचं कारण तरी काय हो? सांगा ना आम्हाला तरी सांगा बाबा, काय आम्हाला कळू द्या, काय कारण आहे हो? लोकांनी विनंती केली हो. आणि ज्या वेळेस विनंती केली त्यावेळेस नाथ महाराजांनी अभंग लिहिला. आणि तो आजही अभंग आळंदीच्या जो तो पार आहे नाथ पार म्हटला जातो, त्या नाथ पारावरती आजही तो अभंग लिहिलाय. आपण गेल्यानंतर अवश्य वाचा. काय अभंग आहे हो? श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, सांगितली मात मज लागे. मात म्हणजे गोष्ट. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा,
परब्रह्म केवळ बोलत असे, अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊन या अलंकास्थळी काळ वेगी, ऐसे स्वप्न पडता आलो अलंका परी, तव नंदी माझारी देखी येले द्वार. आणि पुढे जाऊन वर्णन करतात ज्ञानोबरायांचं, गुरु भेटले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. मला एवढंच सांगायचं, किती वर्णन करतात नाथराय सांगावं. श्री गुरु म्हणतात ज्ञानोबरायांना. आणि असं असणारे नाथ महाराज वयाच्या 12व्या वर्षी त्यांना तळमळ लागली की माझा उद्धार कोण करेल, मला साधू संतांची भेट कधी होईल. आणि ज्या वेळेस त्यांना दृष्टांत झाला की नाथा, अरे बाबा तुला तुझा उद्धार करून घ्यायचा असेल तर तू इथे थांबू नको, तू काय कर, देवगिरी गडावर जा. दौलताबाद मध्ये असणारा जो देवगिरी किल्ला आहे त्या किल्ल्यावरच्या गडावरती जनार्दन स्वामी नामक सत्पुरुष महात्मे राहतात. बस तू त्यांच्या चरणाशी जा, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नाथ बाबा गेले, पण साधू संतांची भेट एवढी सोपी आहे का हो सांगा. आणि जरी एखादे आपल्याला संत महात्मे जरी भेटले तर त्यांची ओळख होणे तर त्याच्याहून कठीण आहे. एक वेळ देवाची भेट होणं सोपं आहे, देव एखाद्या लवकर भेटेल आपल्याला, पण संत आपल्याला बहु अवघड आहे. संत भेटी, कारण संताची भेट आपल्याला खूप अवघड आहे. पण मनामध्ये असणारी आस आणि पांडुरंग परमात्म्याशी आणि साधू संतांच्या चरणावरती विनम्र भाव असला, आपल्या मनामध्ये दृढ विश्वास जर असला तर आपल्याला सुद्धा सत्पुरुषांची, संत महात्म्यांची, भगवंताची एक ना एक दिवस निश्चितच भेट होते. गेले नाथ महाराज गडावर पोचले, जनार्दन स्वामींच्या चरणाचं दर्शन घेतलं, नतमस्तक झाले. जनार्दन स्वामी आणि नाथ महाराजांची दृष्टी एक झाली. अहो ज्यांची दृष्टी होता एक, तरी आपणासी पूर्ण असा पूर्णत्वाचा बोध आला. बघा कासवी आपल्या पिलांना दूध कसं पाजते, कशी पाजते हो? फक्त आपल्या दृष्टीनं पाहिल्यानंतर. तसे संत महात्मे सुद्धा येतो, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. ज्या वेळेस जनार्दन स्वामी महाराज आणि नाथ महाराजांची दृष्टी एक झाली, ज्यांची दृष्टी होता एक, त्यांची पूर्णत्वाला गेली, त्यांची दृष्टी होता पूर्ण, तरी आपणाच पूर्ण असा पूर्णत्वाचा बोध ज्यावेळेस अंगी आला, पूर्णत्वाचा बोध ज्यावेळेस आला, त्यावेळेस नाथ महाराजांच्या मुखातून ज्ञानोबारायांचं वर्णन केलं अभंगाच्या पहिल्या चरणात. कृपा उदर